नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 2025ची भरतीचं जे आता चाललंय सर्व की भरती कधी येणार, कधी होणार आहे. बघा मित्रांनो, भरती तर येणारच आहे. काही जिल्ह्यांच्या जागा आल्या आहे, काही जिल्ह्यांच्या जागांचं बाकी आहे. भरती येणार आहे, 100% भरती येणारच आहे. पण तुमची प्रॅक्टिस, तुम्ही त्या गोष्टीकडे न लक्ष देता तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवायची. प्रॅक्टिस चालू ठेवायची म्हणजे काय करायचं की प्रॅक्टिस म्हणजे काय, प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला ग्राउंड पण करायचंय, तुम्हाला अभ्यास पण करायचंय. या दोन्ही गोष्टीचं सातत्य तुम्हाला कंटिन्यू ठेवायचंय. तुम्ही हे न्यूज बघूच नका की इकडे काय होतंय, जागा कुठे आहे, भरती येणार आहे की नाही येणार आहे, याच्यावरती वेळ न घालवता तुम्ही तुमचं प्रॉपर ग्राउंड आणि तुमचा अभ्यास हा वेळेवरती सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे अभ्यासाला पण तेवढाच वेळ द्यायचा आणि ग्राउंडला पण तेवढाच वेळ द्यायचा. असं नाही की तुम्ही ग्राउंड आउट ऑफ मारून तुम्ही पोलीस होणार आहे की 100 पैकी 100 पेपर मारला आणि तुम्ही पोलीस होणार आहे, असं नसतं. दोन्ही गोष्टीचं एक बॅलन्स झाल्यानंतर तुमचं मेरिट लागतं. तिथं तुम्हाला ग्राउंड प्लस लेखी या दोघींचं मेरिट लागतं आणि मग तुम्ही त्याच्यावरती पोलीस होणार आहे. त्याच्यामुळे आता बघा होतं काय की ग्राउंड करताना मुलं, आता काही मुलं ग्राउंड करताय, ग्राउंड करताना होतं काय, येता ग्राउंडवरती पळता, गोळा फेक करता, 100 मीटर पळता आणि घरी निघून जाता, झालं. असं नसतं मित्रांनो. त्या ग्राउंडवरती येताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपल्या पोलीस भरतीसाठी काय काय इव्हेंट आहे. त्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला 1600 मीटर करायचे, 100 मीटर करायचे, गोळा फेक करायचे. मग ते तुम्ही आले आणि गोळा फेक केलं आणि थोडं पळाले, निघून गेले, त्याच्यात तुमचं ग्राउंड होणार आहे. म्हणजे तुम्ही ग्राउंड केलं आज, असं नसतं. तुम्ही काय करायचं, त्या ग्राउंडवरती तुम्ही काय करताय ते लय महत्वाचं आहे. की 1600 साठी, समजा 1600 तुम्हाला इव्हेंट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करता, त्यासाठी वेगळे नियोजन असतं. 1600 साठी स्प्रिंट असतं, 400 मीटर असतं, 800 मीटर असतं, 1200 मीटर असतं, लॉंग रन असतं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतं. 100 मीटरमध्ये स्पीडचा वर्कआउट केला असतो. गोळा फेकसाठी शोल्डरचा वर्कआउट केला जातो, थाईजचा वर्कआउट, थाईज पॉवरमध्ये तुम्हाला शोल्डर पॉवर, थाईज पॉवर ह्या ड्रिल केल्या जातं, हा वर्कआउट केला जातो. या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजे. काय होते, पोरांचं त्या गोष्टी होत नाहीये. आणि मग त्या गोष्टी जर तुमच्या झाल्या नाही, तुम्ही फक्त ग्राउंडवरती येताय आणि जाताय, तुम्हाला जो तुम्ही ग्राउंडवरती येताय, तुम्हाला जो आउटपुट भेटायला पाहिजे तो भेटत नाहीये. मुलांचा फक्त मी एवढ्या दिवसापासून ग्राउंड करतोय, गोळात जात नाही, जाणार कसा, त्याच्या जर ड्रिलच करत नाही, फक्त तुम्ही आले आणि गोळात लोटत राहिले तर कसं काय जाईल, ते गोष्टी होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आता ग्राउंड करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. मी ग्राउंडबद्दल एक जास्त बोलतो की ग्राउंडबद्दल तुम्हाला काय सांगतो की काही मुलं अकॅडमीला ग्राउंड करताय, काही मुलं सेल्फ ग्राउंड करताय. तुम्ही अकॅडमीला ग्राउंड केलं तरी पोलीस होणार आहे आणि सेल्फ काही मुलांनी प्रॅक्टिस केली ते पण पोलीस झालेले. पण त्याच्यामध्ये नियोजन असतं. बघा, तुम्ही ग्राउंड अकॅडमीला करताय तर कोणाचं तरी मार्गदर्शन ग्राउंड करताय, त्याच्यामध्ये एक मार्गदर्शन असेल, किंवा सेल्फ करताय तर सेल्फ करताना पण तुम्ही एकटं काही ग्राउंड करू नका. तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन लागणारच आहे. मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली ग्राउंड करायचंय. मग तो मार्गदर्शक तुमचा मित्र असेल, तुमचा भाऊ असेल, किंवा तुमच्या अकॅडमीचे शिक्षक असेल, कोणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच तुम्हाला ग्राउंड करायचंय. कारण की तुम्ही काय चुकताय हे तुम्हाला कळलं पाहिजे. गोळा फेक केलं, पण त्या गोळा फेकमध्ये तुमचं काय चुकलं हे कोणीतरी सांगणारा पाहिजे. 100 मीटर पळाले, ते 100 मीटर पळता पळता तुम्ही स्टार्ट ते एंड पर्यंत पोहोचले आणि त्याच्यामध्ये तुमच्या काय चुका झाल्या, की तुझे हात कुठे जात होते, की मान तुझी पूर्ण वरती होती, हँड मुवमेंटच होत नव्हतं, हे कोण सांगणार. हे कोणीतरी सांगणारा मार्गदर्शक तुम्हाला पाहिजे. मग कोणाच्या तरी अंडरमध्ये तुम्ही ग्राउंड करा, कोणाचं तरी मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं ग्राउंड होणार नाहीये. फक्त ग्राउंडवरती येत आहे, पळताय, याला काही अर्थ राहणार नाहीये. तर या गोष्टीची सगळ्या मुलांनी नोंद घ्या आणि अधिक माहितीसाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.